आणि आता एक मोठी बातमी, पालघर जिल्ह्यातल्या बोईसर तारापूर एमआयडीसीत एका कंपनीला मोठी आग लागली आहे। प्लॉट नंबर G35 इथे विराज नावाची एक कंपनी आहे आणि या कंपनीत ही आग लागल्याचं कळतं। बोईसर तारापूर एमआयडीसीत गेल्या काही काळांपासून अपघातांची एक मालिका जवळपास सुरू आहे। आगीचं नेमकं कारण अस्पष्ट आहे, पण आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत। राहुल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, कधीपासून ही आग लागली, किती अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आहेत? नक्कीच मिलिंद सर, आपण बघायला गेलं तर साधारणतः 15 मिनिटांपूर्वी बोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाईल जी कंपनी आहे, जी लोखंडावर प्रोसेस करते, या कंपनीत आग लागली आणि सध्या 3 अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाल्यात। या अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत। सर्वसाधारण प्राथमिक माहिती जी समोर येते त्यानुसार जो ट्रान्सफॉर्मर आहे या कंपनीचा, या ट्रान्सफॉर्मरला सर्वात प्रथम आग लागली आणि त्यानंतर या आगीचा भडका जो आहे तो कंपनीपर्यंत आला। मात्र बोईसर तारापूर एमआयडीसीत साधारणतः 1,500पेक्षाही जास्त कारखाने आहेत आणि या कारखान्यांमध्ये सतत अशी अपघातांची मालिका सुरूच असते। त्याच्यामुळे कुठेतरी जे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो सध्या ऐरणीवर आलेला पाहायला ठीक आहे मिळतो। राहुल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। यासोबतच महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक।